मुंबईसाठी वेगळी कमिटी आहेच. वर्षा गायकवाड आमच्या मुंबईच्या अध्यक्षा, मी स्वतः भाई जगताप एक्स प्रेसिडेंट म्हणून आणि असलम शेख जे मंत्री होते, आमच्या तिघांची नियुक्ती ही मुंबईच्या याच्यावर कमिटीवर आहे. आणि आमच्या 2 बैठका झाल्या ऑलरेडी, 2-3 बैठका झाल्या. आणि मुंबईच्या जागांचा प्रश्न जो 36 जागांचा प्रश्न आहे, बऱ्यापैकी आम्ही त्याच्यामध्ये प्रगती केलेली आहे. याच्यापूर्वी म्हणजे आता जे पितृ पंधरवडा सुरू झाला त्याच्यापूर्वी आमची 2री-3री बैठक झाली आणि चांगल्या प्रकारे आमच्या चर्चा तिथे आहेत. आता महाराष्ट्राच्या बैठका सुरू झाल्यात, कारण मुंबईच्या 36 जागा जरी असल्या तरी महाराष्ट्राच्या उर्वरित ज्या जागा आहेत ह्या जवळजवळ 255 आहेत. त्यामुळे आज आज आहे, त्यांची बैठका उद्या आहेत आणि मग त्यानंतर मुंबईच्या परत होतील असं एकंदरीत मला मेसेज आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या या बैठकांमध्ये यांचे उद्धव ठाकरेजींचे प्रतिनिधी असतील, शिवसेनेचे, यांचे आमच्या पवारसाहेबांच्या जी हे आहे राष्ट्रवादी, त्यांचे हे असतील प्रतिनिधी, आम्ही असू आणि इतर काही अशा आमच्या बैठका नियमित होतात आणि भविष्यात होऊन त्याच्यामध्ये आम्ही लवकरच हा तिढा आमचा सुटेल. मुंबईची 36 जागा आहे, त्यामध्ये मोठा भाऊ म्हणून शिवसेना पुढे येते असं, मात्र ज्या तुमच्या पारंपरिक जागा आहेत त्या जागांवरती ठाकरेंनी दावा केल्याचं समजते. खास करून वरुण सरदेसाईसाठी एक जागा मागतात, ज्या पारंपरिक काँग्रेसची जागा आहे त्या जागा काँग्रेस सोडणार आहे. नाही, असं आहे की मागण्यासाठी आपण काही मागू शकतो, आम्ही सुद्धा मागितलेत ना त्यांच्या, असं नाही म्हणता येणार की त्यांनीच फक्त मागितले. ठीक आहे, त्यांनी बांद्रा ईस्ट ही आमची परंपरागत जागा आहे, तिथे आमचा हा पण निवडून आला, आमदारसुद्धा निवडून आला आणि ती आमच्या हक्काची जागा आहे. परंतु अशा अनेक ठिकाणी त्यांच्याही जागा होत्या त्यांचे आमदार निवडून आले होते, ते जरी त्यांच्याबरोबर राहिले नाहीत, ते आता शिंदे गटात आहेत काही, परंतु त्या जागा त्यावेळेला शिवसेनेने निवडून आणल्या होत्या. आणि त्यामुळे तिथेसुद्धा आम्ही सामोपचाराने कसल्याही प्रकारचा वाद न होता, आमच्यामध्ये वाद होणार नाही. ज्या समजा काही जागा अगदीच आपल्याला सांगू इच्छितो मी, अगदी 70-75% आमचं सगळं सामोपचाराने चर्चा होऊन आम्ही निर्णय घेतलेले आहेत. उर्वरित जे काय आहे त्याच्यामध्ये सुद्धा एकत्रित बसून जिथे वाद होतील ते आम्ही आमच्या सगळ्या वरच्या नेत्यांना, मग त्याच्यात उद्धवजी असतील, वेणुगोपाळ असतील, चेनितला असतील, खारगे साहेब असतील, ते पाहतील. आमचा प्रयत्न असा आहे की 36 पैकी जास्तीत जास्त जागांमध्ये एकमत होऊन वाटप चांगला व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. गडकरी यांनी एक वक्तव्य केलं आहे, ते चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे उद्योगांना देण्यासाठी पैसे नाही असं त्यांनी म्हटलं. एरवी तुम्ही टीका करायचे विरोधक, आता सुद्धा सत्तेतले लोक देखील या संदर्भात भाष्य करताना पाहिजे. नाही, गडकरी साहेबांचं एक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. गडकरी साहेब एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. राजकारणामध्ये त्यांनी फक्त कुणाला बरं वाटावं, कुणाला काय वाटावं म्हणून त्यांनी कधीही काम केलेलं नाही. हा त्यांचा लौकिक आहे. आणि आज ते जर त्या बाबतीमध्ये बोलतात आहेत तर त्यांना चिंता महाराष्ट्राच्या भविष्याची आहे. त्यांना चिंता महाराष्ट्राचं जे आज अर्थकारण जे पूर्णतः बिघडलेलं आहे त्याची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लाडकी बहीण ही फक्त आता निवडणुकासमोर ठेवून लाडकी बहीण आठवली का, आणि 1,500मध्ये बहिणीचं प्रेम तुम्ही मागायला लागलेत का? आम्ही या देशाच्या ह्या राज्याच्या भगिनींसाठी, ज्या माता आहेत त्यांच्यासाठी, ज्या लहान मुली आहेत त्यांच्यासाठी अनेक अशा योजना आम्ही आणल्या आणि भविष्यातही आणू. आम्ही तेलंगणा असेल, राजस्थान असेल किंवा छत्तीसगड असेल, अगदी कर्नाटक असेल, तिथे आम्ही महालक्ष्मी योजना
नुसतीच बोललो नाही तर त्याची आम्ही तिथे हे केलं, इम्प्लिमेंटेशन केलं, लागू केल्या. त्यामुळे महाराष्ट्रातल्या भगिनींसाठी इलेक्शन पुढचं निवडणूक लक्षात ठेवून किंवा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे काही केलं गेलेलं आहे ते महाराष्ट्रातल्या भगिनींना सुद्धा आवडणार नाही. मराठा आरक्षणाच्या प्रकरणात शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा आज मंत्रिमंडळाने घेतला. काय वाटतं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राज्य सरकारला शांत सुचलं आहे? हे मला असं वाटतं की त्या प्रश्न इतका जटिल करून ठेवला या लोकांनी त्यांच्या, म्हणजे मग देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी आहेत ते कारण आहे त्याच्यात. त्यांनी ज्या पद्धतीने मराठा समाजाची फसवणूक केली आणि ज्या पद्धतीने त्यांनी हा विषय हा खरं राजकीय नसावा, हा सामाजिक विषय आहे आणि तो सामाजिक असताना त्याच्यासाठी इतिहास आहे. 1902 साली ज्या वेळेला राजर्षी शाहूने जेव्हा पहिलं आरक्षण दिलं मागासवर्गीयांना त्यावेळेला मराठ्यांना सुद्धा दिलं होतं, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे मुठभर मराठे आता जर सरदार झाले असतील किंवा ते जर कुठे उद्योगपती झाले असतील म्हणजे संपूर्ण मराठा समाज तसा नाही. मराठा समाज विशेषतः जर तुम्ही मराठवाड्यात गेलात, विदर्भामध्ये गेलात, आणखीन कुठल्या भागामध्ये गेलात तर तो शेतकरी आहे. त्याच्या मुलांसाठी शिक्षणामधलं आरक्षण या सगळ्या आवश्यक गोष्टी आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यांना ते मालकासारखे वागून त्यांनी अशाच पद्धतीने, इंग्रजांचं फार चांगलं शिकलेत ते, डिवाइड अँड रूल हे देवेंद्र फडणवीसने ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये नुसतं पेरलं नाही तर वाढवलं. आज ते त्यांना ती फळं भोगायला लागतात आहेत. आणि म्हणून मराठा समाजाच्या जे हे आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांची मुलं आहेत, मग त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना आरक्षण असेल किंवा सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं जे मागणी आहे त्याच्यामध्ये अयोग्य असं काही म्हणता येणार नाही मला असं वाटतं. आता शिंदे समिती काय करते हे मला त्यातली पूर्ण माहिती नाही, मी माहिती अजून घेतली नाही, त्यामुळे मला त्याच्यावर काही वक्तव्य करता येणार नाही. सध्या महायुतीचं जागा वाटपाची घोषणा दसऱ्या किंवा नवरात्रात होईल असं कळत आहे. तुमचं महाविकास आघाडीची जागा वाटपाची पहिली यादी कधी येईल असं काय वाटतं? नाही, अजून इलेक्शनच डिक्लेअर झालेलं नाही आणि कुणाचीच ही अजून यादी आलेली नाही. म्हणजे आमच्या विरोधकांची आली आणि आमची नाही आली असं नाही. ती प्रक्रिया सुरू आहे. मी आपल्याला मुंबईचं सांगितलं, महाराष्ट्राचं सांगितलं, पण मला खात्री आहे की दसऱ्याच्या पर्यंत ह्या 288च्या 288 जागांचा जो काही वाटप आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पूर्ण होईल, एवढं मात्र मी तुम्हाला सांगेन. भाजप नेते नितेश राणे यांच्या विरोधात आता अमरावती अचलपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र राणेची वक्तव्य जे काही थांबत नाही, हे का तुम्ही तुमच्यासोबत देखील होते राणे, काय नक्की झालं आहे राणे? नाही, मला माहीत नाही. मी त्याच्यावर काहीतरी बोलणं किंवा मी वक्तव्य करणं योग्य राहणार नाही. मला असं वाटतं की आपण जेव्हा लाखो लोकांमधून निवडून येतो त्यावेळेला आपल्याला काही बंधनं जी आहेत याच्यासाठी ते पाळणं आवश्यक आहे, एवढंच मी सांगतो. मला ह्याच्यापेक्षा जास्त याच्या बाबतीमध्ये वक्तव्य करता येणार. लाडकी बहिणीचं आज खुशखबर म्हटली जाते, तिसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. चांगलं आहे ना. हे काय कोणाच्या घरातनं पैसे देत आहे की काय कोण? या राज्याच्या याच्यामधून, राज्याच्या तिजोरीमधून जर समजा ते पैसे जात असतील तर ते काय कोणी काही घरून आणलेले नाही आहेत आणि तो त्या महिलांचा अधिकार आहे. कारण तशा पद्धतीचा आता आपण कायदा केला, तशा पद्धतीची तरतूद केली. फक्त माझी विनंती एवढीच राहील की त्या याच्यामुळे मुलांच्या ज्या ह्या आहेत प्रश्न आहेत, विशेषतः विद्यार्थ्यांची, तिकडे पैसे नाही आहेत. आरोग्य खात्याकडचे पैसे नाही आहेत, ते वळवलेले आहेत. मुलांच्या शिष्यवृत्त्या, म्हणजे आपल्याला माहिती आहे की ही जी मुलं शिकणारी आहेत त्यांचा पूर्णतः आधार हा शिष्यवृत्ती असते आणि त्याची काय आज अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून इतर सगळे योजनांचे पैसे वळवून जर असं काय जर झालेलं असेल आणि जे दिसतं आहे तर ते योग्य नाही. बहिणीला निवडणुका आल्यावरच बहिणीचं प्रेम यांना उफाळून येतं आहे का, असा प्रश्न आता बहिणीच विचारायला लागलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
आपल्याला माहिती असेल बदलापूरच्या चिमुरडीवर ज्या वेळेला अतिप्रसंग झाला आणि ज्या पद्धतीने तिच्यावर अत्याचार झाला त्यावेळेला त्या सगळ्या भगिनीने पोस्टर्स हातामध्ये घेतले होते आणि त्याने सांगितलं होतं की आमच्याकडनं 500 रुपये घ्या जास्तचे, आम्ही देऊ तुम्हाला 2000, पण आम्हाला आमच्या मुली सुरक्षित ठेवा. ह्या लाडक्या बहिणीची ही आहे आर्त हाक आहे सरकारला. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये त्यांना राजकारण काय करायचं ते करू द्या, आम्ही करणार नाही. मराठा आरक्षणासोबत धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आता धनगर आरक्षणाच्या विरोधात आदिवासी समाज रस्त्यावर उतरला आहे. नरहरी झिरवाळसह सर्वपक्षीय आमदार एकत्र येताना पाहिजे होते. काय नक्की चित्र आहे सगळ्या आणि काँग्रेसचं काय स्टँड आहे? नाही, आम्ही एक लक्षात घ्या की धनगर समाजाचं आरक्षण जसं मराठा समाजाचं आरक्षण आहे तशाच पद्धतीने धनगर समाजाचं सुद्धा आरक्षण आहे आणि कित्येक वर्षापासून तेही सुद्धा तशाच पद्धतीने लोककळत बसलेला प्रश्न आहे. तुमच्या फक्त माहिती करतात तुम्ही सगळे पत्रकारांनी ज्येष्ठ आहात. याच देवेंद्र फडणवीसांनी ते जेव्हा मुख्यमंत्री झाले नव्हते पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेऊ अशा वल्गना केलेले देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना हा प्रश्न विचारला तर जास्त चांगलं होईल. आणि म्हणून मी जे सुरुवातीला म्हणालो त्यांनी जे हे महाराष्ट्रातल्या समाजामध्ये जी हे विष पेरलेलं आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं नाही. या महाराष्ट्राचा लौकिक देशभरामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने इतक्या टोकाच्या भूमिका कधीच नव्हत्या. पण आमची भूमिका ही नक्कीच राहील आणि आम्ही जाहीररित्या ह्याच्या बाबतीमध्ये आमचे नेते राहुल गांधी म्हणालेले आहेत. आम्हीही अनेक वेळेला सांगितलेलं आहे आज गरज आहे देशामधल्या ही जी 50% जी काय अट आहे ती आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. आणि ही 50% अट आपल्या ह्याच्यामध्ये घटनेमध्ये नाही, ती सुप्रीम कोर्टाने काही त्यांची जी काही निर्णय दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. परंतु घटनेमध्ये 50%चं आरक्षण असावं असं कुठंही नाही. फार जबाबदारीने मी बोलतो आहे. आणि म्हणून आणि समजा असेल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तरीसुद्धा घटना ही सार्वभौम आहे. आत्तापर्यंत आपण आवश्यक असलेले देशाच्या समाजासाठी भारतीय समाजासाठी अनेक वेळेला घटनेमध्ये आपण तरतुदी केल्या. घटनेचे काही जी कलमं आहेत त्याच्यामध्ये आपण बदल केले. तो बदल करून आज जे 50%चं आरक्षण आहे ते आरक्षण 70%पर्यंत करावं आणि महाराष्ट्रातल्या धनगर असतील, आदिवासी असतील, मराठा असतील, देशातले समजा गुर्जर आज रस्त्यावर होते तिकडे याच्यामध्ये पाटीदार जे भांडतात आहेत, जे समाज आरक्षणासाठी भांडतात आहेत त्यांना त्याच्यामध्ये समावेश करावं अशा पद्धतीचं आम्ही अनेक वेळा सांगितलं. आताही मला हेच सांगायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.